नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडून देणारी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू झाली आहे. दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चेनं मराठी माणसानं सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे, तर राजकीय वर्तुळातूनही दोन्ही भावांनी एकत्र यावं असा सूर आळवला जातोय. ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. कारण मराठी माणूस या लोंढ्यांमुळे हद्दपार होत चाललेला आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर कधी फायदा नाही. जर त्यांनी एकत्र काम केलं तर फायदाच होईल. डिफरंट अशा लँग्वेजसाठी त्याच्यासाठी असं वाटतं की दोघा भावना एकत्र यावं पाहिजे आणि बीजेपीला थोडं त्यांचा हे दाखवायला पाहिजे. त्यांचं खूपच आता होतंय. सामान्य मराठी माणसांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया जनभावना सांगण्यासाठी पुरेशा आहेत. फक्त प्रतिक्रियाच नव्हे तर मराठी माणसाची आन बाण आणि शान, महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र हे बॅनर्सही बोलके आहेत. मुंबईत अनेक भागामध्ये मराठी माणसांना मिळणारी वागणूक, परप्रांतीयांचं वाढत चाललेलं वर्चस्व आणि हिंदीची सक्ती यामुळे मराठी माणूस मनातून हादरून गेलाय. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मतभेद मिटवून एकत्र यावं असं मत राज्यभरातून व्यक्त केलं जातंय. महाराष्ट्र खरं आपला मराठी माणसांचा आहे, पण आता त्याच्यावर बाकीचे बाहेरचे परप्रांतीय खूप आक्रमक झालेत आणि आक्रमण करतायत अशी स्थिती झाली आहे सध्या. जर राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र आले तर खूप बरं होईल. आमच्या मराठी माणसांच्या मनातला आवाज कुठेतरी घुमेल. शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी कोणतीही अट नाही, फक्त लोकभावना असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी. प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही. या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भारतीय जनता पक्षाबरोबर आज जे लोक आहेत ते बसत नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे ही फक्त नागरिकांचीच भावना नाही, तर राजकीय नेत्यांनीही दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंद होईल असं म्हटलंय. जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. ठीक आहे, माझा पक्ष वेगळाच आहे. तिथे बाळासाहेब असतानाच मी त्यांना बाहेर पडलेलो आहे. पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही. आणि शिवसेना जे आहे, राज ठाकरेंचे दोन भाऊ, मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल. एकेकाळी शिवसेनेत असलेले छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचं शिवसेना आणि ठाकरे परिवारावरील प्रेम कमी झालेलं नाही. तर भाजपनंही या विषयावर हा दोन्ही भावांचा प्रश्न असल्याचं म्हटलंय. दोघांचा प्रश्न त्या दोघांनी ठरवावं, नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत, आंतरकलह परिवार माझा मधलाच होता, त्याने आपापसात ठरवलं तर त्यांना लागला, त्यांना शुभेच्छा. एकाने साथ घातली, दुसऱ्याने अट घातली, पण ती अट आहे की कट आहे त्या दोघांनी ठरवा. राज्यभरातील बहुतांश मराठी माणसांच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशाच आशयाच्या आहेत. एकंदरीतच मराठी माणसांचे दोन्ही लाडके भाऊ आता काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.